चा ड्रायर म्हणजे सोलरच्या एनर्जीचा वापर करून आपण काय करणार, सोलरच्या एनर्जीचा वापर करून आपण काय करणार आहे, हवा किंवा पाणी दोघांपैकी काहीतरी गरम करणार. आणि हवा आपण एक्झाम्पल घेऊ, ड्रायर आहे म्हणून हवा घेऊ आपण. सोलरचा वापर करून आपण काय करणार आहे, हवा गरम करणार आहे आणि त्या गरम हवेचा आपण वापर कशासाठी करणार आहे, आपले फूड म्हणजे पदार्थ आपण आपल्याला ड्राय करण्यासाठी करणार आहे. ड्राय करणे म्हणजेच काय, कोणता पण पदार्थ घ्या, द्राक्ष घ्या किंवा फळं घ्या, कोणते पण पापड घ्या, त्याच्यामध्ये काय असतं, थोड्याशा प्रमाणात काय असतं, वॉटर असतं, पाणी असतं. ते पाण्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात. जर आपल्याला साठवायचं असेल, जास्त दिवस जर साठवायचे असतील आपल्याला, आता समजा आपण जेव्हा हे बनवतो, पापड बनवतो, तेव्हा ते पापड कसे असतात, थोडेसे ओले असतात ना, त्याच्यातला ओलावा काय करायला लागतो, आपल्याला दूर करावं लागतं. आपण नॅचरली काय करतो, ते पापड घेतो आणि सूर्यप्रकाशात टाकून देतो. सूर्यप्रकाशामुळे काय होतं, ते पापड काय होतं, ते वाळतात. हे झालं नॅचरली. तेच जर आपण मशीनच्या साहाय्याने जर केलं तर त्याला काय म्हणायचं, सोलर ड्रायर म्हणजे ड्रायर, त्याला काय म्हणायचं, ड्रायर म्हणायचं. बरोबर. माझा सोलर ड्रायर म्हणजे काय, ही थोडीशी माहिती याची. 20% ऑफ फूड प्रोड्यूस इज वेस्ट ड्यू टू कंटॅमिनेशन, अटॅक ऑफ बर्ड्स अँड इनटेक्स. आपण जे पदार्थ तयार करतो, फळं तयार करतो, त्यातले 20% पदार्थ आपले काय होतात, फळं खातात काय आपले काय होतात, वेस्ट होतात. कशामुळं, पक्ष्यांच्या किंवा किड्यांच्या अटॅकमुळं किंवा वेगवेगळ्या कंटॅमिनेशन, त्याच्यात वेगवेगळी घाण तयार होती. वेगवेगळे पदार्थ काय होतात, त्याच्यामध्ये घाण म्हणजे धूळ येऊ शकते, धूळ येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये रंग लागू शकतो, काही पण XYZ. कॉन्टॅमिनेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची घाण किंवा पक्षी किंवा किडे हे अटॅक करतात त्या फळांवरती. त्याच्यामुळे काय होतं, आपलं 20% आपलं जो फळ आहे ते काय होतं, आपलं वेस्ट होतं. मग जर आपल्याला असं नसेल करायचं तर आपण काय करणार आहे, टू अवॉइड धिस फूड विल प्रिझर्व बाय व्हेरियस मेथड. आपण काय करणार, फूड काय करणार, वेगवेगळ्या पद्धतीने काय करणार, प्रिझर्व म्हणजे काय, साठवणे. वेगवेगळ्या पद्धतीने काय करतो आपण, ते साठवतो. बरोबर. बाय व्हेरियस मेथड. वन ऑफ द बेस्ट मेथड इज फूड ड्रायिंग. आपण काय करणार, सगळ्यात बेस्ट मेथड प्रिझर्वेशनची कोणती आहे, फूड काय करायचं, ड्राय करायचं. इन अंडर सोलर, अंडर सनच्या खाली काय करणे, वाळवणे. बरोबर. ड्राईंग करणे, त्याला प्रिझर्वेशन करणे म्हणजे जास्त काळ टिकण्यासाठी आपण काय करतो, त्याला सूर्याच्या खाली काय करतो, त्याला ड्राय करतो, वाळवतो. टू डू धिस व्हेरियस सोलर ड्रायर्स आर अवेलेबल. सोलर ड्रायर्स हेल्प्स टू इन्क्रीज लाईफ ऑफ फूड अँड अवॉइड एंट्री ऑफ बॅक्टेरिया अँड फंगस. सोलर ड्रायर काय करतात, त्याची लाईफ वाढवायला मदत करतात आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस जाऊन देत नाही. सोलर ड्रायर तुम्हाला हे विचारलेलं नाही, फक्त सोलर ड्रायर काय असतं ते सांगितलं. टाईप्स ऑफ सोलर ड्रायर हा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. सोलर ड्रायरचे टाईप सांगा 2 मार्कासाठी. डायरेक्ट टाईप सोलर ड्रायर किंवा नॅचरल कन्व्हेक्शन सोलर ड्रायर. म्हणजे डायरेक्ट, याच्यामध्ये आपण काय करणार आहे, डायरेक्ट सोलर ड्रायरचं डायरेक्ट कन्व्हेक्शन आहे, म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आपण वापरणार नाही आहे. नॅचरल कन्व्हेक्शन सोलर ड्रायर आणि दुसरं काय आहे, फोर्स सर्क्युलेशन सोलर ड्रायर. फोर्स सर्क्युलेशनमध्ये काय फरक, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता आपण पहिले घेऊया, तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे, हा 2 मार्काला विचारलेला आहे. टाईप्स ऑफ सोलर ड्रायर एवढंच लिहायचं. आता दुसरा क्वेश्चन तुमचा काय, नॅचरल कन्व्हेक्शन और डायरेक्ट टाईप सोलर ड्रायर और कॅबिनेट ड्रायर एक्सप्लेन इन डिटेल. आता याच्यात तिघांपैकी कोणतं पण होऊ शकतं. नॅचरल कन्व्हेक्शन सोलर ड्रायर पण येऊ शकतं, डायरेक्ट टाईप सोलर ड्रायर येऊ शकतं किंवा कॅबिनेट सोलर ड्रायर येऊ शकतं. 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. आता कॅबिनेट ड्रायरमध्ये काय सिम्पल आहे बघा, ही डायग्राम. या डायग्राममध्ये काय दिसतंय, सोलर रेडिएशन इकडनं पडतं. इथं काय तुमचं ग्लास कवर आहे, बरोबर आहे. हा तुमचा डोअर आहे, हा दरवाजा आहे. व्हेंटिलेशन होल ओपनेबल डोअर, हा दरवाजा आहे. या दरवाजाच्या खाली आपण काय, इथं जमीन आहे, जमिनीमध्ये काय केलं, हे सगळं साचवलेलं आहे. बरोबर. हे तुमचे काय आहेत, तुमचे फूड आहे. हे आपण काय म्हणू, समजा मनुके समजा, द्राक्ष समजूया आपण. बरोबर. हे सगळे काय केले, द्राक्ष तुम्ही साठवलेत. आता त्या द्राक्षाला एअर सर्क्युलेशन होण्यासाठी आपण काय केलं, इथं पाईपलाईन दिलीत. सगळ्या पाईपलाईन ॲट द बॉटम फॉर व्हेंटिलेशन. प्रॉपर त्याचं व्हेंटिलेशन, प्रत्येकाला व्यवस्थित हवा लागली पाहिजे. हवा नाही लागली तर काय होणार, ते किडू शकतं. बरोबर. प्रत्येकाला हवा लागली पाहिजे म्हणून काय केलं आपण, त्याला प्रत्येक ठिकाणी काय केलं, पाईपलाईन बसवली आहे. त्याच्यातनं काय येते, फ्रेश एअर येते. आणि आपण गरम केल्यानंतर त्याची उष्णता वाया जाऊ नये म्हणून खाली काय बसवलं, त्याला आपण इन्सुलेशन बसवलं आहे. इन्सुलेशन, थर्मल इन्सुलेशन.
म्हणजे एकदा ते गरम झालं की ते गरमच राहिलं पाहिजे, परत थंड झालं नाही पाहिजे लवकर. म्हणून आपण काय केले, खाली थर्मल इन्सुलेशन बसवले. मग काय दिसते, इकडनं सोलर रेडिएशन येणार, ते सगळे याला गरम करणार आणि डायग्रामवरनं समजते ग्लास कवरमधनं सोलर ड्रायर येणार, सगळे काय होणार, गरम होणार. इथं मध्ये कंपार्टमेंट दिलेत, त्याच्यामुळे काय होणार, प्रत्येक ठिकाणी काय होणार, प्रॉपर एअरचं सर्क्युलेशन होणार, कोणतंच किडणार नाही. आणि इन्सुलेशन बसवल्यामुळं काय आलं, ती हीट जी आहे ती काय होणार, वाया जाणार नाही. इन्सुलेशनचं काम काय असतं, हीट वाया जाऊन न देणे, बरं, असं काम आहे. याला म्हणायचं कॅबिनेट टाईप सोलर ड्रायर. हे कॅबिन आहे, दरवाजा आहे, दरवाजा ओपन केला, प्रत्येकमध्ये कंपार्टमेंट आहेत, कंपार्टमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ट्यूब बसवली आहेत. या ट्यूब आहेत, या ट्यूबमधनं आपण हवा सोडतो आहे एअर सर्क्युलेशन होण्यासाठी आणि वरनं काय पडते, सूर्याची उष्णता पडते आहे. या प्रत्येक ठिकाणी आपण द्राक्ष साठवलेले आहेत. आणि खाली इन्सुलेशन देणं कंपल्सरी आहे. इन्सुलेशन जर दिलं नाही तर आपली जी उष्णता आहे, ही सूर्याची जी उष्णता आहे ती काय होईल, सगळी वाया जाईल. ते होऊ नये म्हणून आपण काय केले, खाली इन्सुलेशन बसवलेलं आहे. नॅचरल, कन्व्हेन्शनल और डायरेक्ट टाईप सोलर ड्रायर किंवा कॅबिनेट टाईप सोलर ड्रायर. पहिला पॉईंट, दिस इज सिम्पल अँड पॅसिव्ह टाईप ड्रायर विच कॅनॉट यूज ॲनी एक्सटर्नल पॉवर फॉर रनिंग ऑफ फॅन्स. याच्यामध्ये फॅन बिन चालवण्यासाठी, याच्यामध्ये फॅन बिन आहे का, नाहीच ना, काहीच नाही आहे. याच्यामध्ये डायरेक्ट काय करतो आहे आपण, सोलर रेडिएशनचा वापर करून काय करतो आहे, ते आपण ड्राय करतो आहे. म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण एक्सटर्नल पॉवर यूज केलेली नाही आहे. दिस इज यूज्ड फॉर स्मॉल स्केल. इकडं वापरणार आपण स्मॉल स्केलसाठी वापरणार. एक्झाम्पल फॉर ड्राईंग ग्रॅप्स, द्राक्ष ड्राय करण्यासाठी आपण ते वापरणार. द्राक्ष म्हणा किंवा पापड म्हणा. आता पापडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते बघा नेटवरती. हां, धान्य. मग धान्याला काय म्हणायचं, हां, पण फूड इंडस्ट्रीमध्ये मग नंतर परत फोर्स कन्व्हेक्शन पण आहे ना, हे नॅचरल कन्व्हेक्शन झालं. पापडच म्हणा, पापडचं नाव काय इंग्लिशमध्ये बघा आणि ते टाका त्याच्यामध्ये. तिसरा पॉईंट, इट कन्सिस्ट ग्लास कवर. ग्लास कवर आहे त्याच्यामध्ये, वेअर सोलर रेडिएशन विल ट्रॅप. त्याच्यामध्ये काय होतं, सोलर रेडिएशन काय होतात, सगळे ट्रॅप होतात, सगळे एका जागी केंद्रित होतात. इट हॅज परफोरेटेड ट्रे फॉर कीपिंग द फूड. देअर आर स्मॉल पाईप्स इज प्रोव्हाइडेड फॉर फ्रेश एअर सर्क्युलेशन. याच्यामध्ये एक ट्रे आहे, त्याच्यामध्ये काय करतो आपण, सगळं फूड ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय आहे, स्मॉल पाईप्स आहेत. स्मॉल पाईप त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेत, कशासाठी, फॉर फ्रेश एअर सर्क्युलेशन. नंतर पाचवा पॉईंट काय, ट्रे इज प्रोव्हाइडेड विथ प्रॉपर इन्सुलेशन. ट्रे कशाच्या साहाय्याने प्रोव्हाइड केला आहे, इन्सुलेशन त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. टू अवॉइड वेस्टेज ऑफ हीट लॉस. हीट लॉस होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये काय केलं आहे, इन्सुलेशन बसवलं आहे. नॉर्मली याच्यामध्ये 50 ते 80 डिग्री टेम्परेचर आपण अचीव करू शकतो विथ दिस ड्रायर. अँड ड्राईंग टाईम, किती वेळ त्याला ड्राय करायला लागतात, तर 2 ते 7 दिवस लागतात, डिपेंडिंग ऑन द फूड टाईम. कळलं. तुमचं एक लास्ट राहिलेलं आहे. आधी आपण बघितलं कॅबिनेट टाईप सोलर ड्रायर. कॅबिनेट टाईपमध्ये काय होतं, फक्त कॅबिन होतं एक, कॅबिनमध्ये आपण फूड ठेवलेलं, सूर्य येणार, सूर्य काय करणार, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने काय होणार, ते ड्राय होणार. आता दुसरा टाईप काय, फोर्स कन्व्हेक्शन. फोर्स कन्व्हेक्शन जिथं नाव आलं तिथं लगेच समजून घ्यायचं की तिथं काय करणार आहे, आपण फॅन वापरणार आहे. म्हणजे डायरेक्ट सूर्यप्रकाशाचा वापर आपण ड्राय करण्यासाठी करणार नाही. तिथं आपण कशाचा वापर करणार आहे, हवेचा वापर करणार आहे. ब्लोअर आपण मोटरच्या साहाय्याने चालवणार. ब्लोअर चालू झाला की काय करणार, तो ब्लोअर इकडनं फ्रेश एअर ओढणार आणि ती फ्रेश एअर इकडनं सोलर रेडिएशनमुळं काय होणार, ती फ्रेश एअर काय होणार, गरम होणार. ती एअर गरम झाली की ती एअर कुठं जाती, इथं काय बसवलं आहे आपण, हा ट्रे. या ट्रेमध्ये काय बसवलं आपण, सगळं फूड बसवले, बरोबर. या फूडमुळं काय होणार, ते सगळी ती हवा काय जाणार, त्याच्यामध्ये ॲक्ट होणार, बरोबर. ती सगळी हवा त्याच्यामध्ये लागणार आणि ती हवा त्या फूडमधून जाऊन तिकडं जाणार, इकडनं आउटपुटला बाहेर जाणार. हॉट ह्युमिड एअर. ह्युमिड काय लिहिलं इथं नाव, ह्युमिडचा अर्थ काय की ती हवा काय असते, पहिल्यांदा गरम असते आणि पदार्थ आपला काय असतो, थोडासा ओलसर असतो. मग ती हवा काय करते, त्या ओलाव्याला काय करते, ओढून घेते, शोषून घेते ती हवा. म्हणून आपली हवा काय होती, थोडीशी ओली होती. म्हणून आपली हवा आपण काय म्हटले, हॉट ह्युमिड एअर म्हटले. म्हणजे हवा आपली जी येताना कोणती असते, फ्रेश असते आणि जाताना कोणती असते, थोड्याशा प्रमाणात त्याच्यामध्ये काय असतं, पाणी असतं. म्हणजे इकडचं जे पदार्थामध्ये जे ओलावा होता तो सगळा ओलावा कोणी घेतला, या एअरने घेतला, बरोबर. आणि हे फोर्स नाव काय दिलं इथं, फोर्स कन्व्हेक्शन नाव काय आहे, कारण इथं काय वापरले आपण, ब्लोअर वापरले.
आणि डायरेक्ट गेन का अर्थ नाव आहे, कारण इथं आपल्याला जे काही उष्णता भेटते ती आपल्याला कशाने साहाय्याने भेटते, डायरेक्ट सोलर जेवढं आपल्याला उष्णता देणार तेवढंच काय होणार, ती हवा उष्ण राहणार. त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, डायरेक्ट गेन. डायरेक्ट जेवढे सूर्य देणार तेवढंच आपल्याला काय भेटणार आहे, उष्णता भेटणार आहे हवेमध्ये, बरोबर. आता इनडायरेक्ट गेनमध्ये काय असतं, इनडायरेक्ट गेनमध्ये थोडासा फरक आहे. इकडनं ब्लोवर आहे, सेम इकडे जसा ब्लोवर होता मागं, इथं जसा ब्लोवर होता तसंच इथं पण ब्लोवर आहे. पण फरक काय आहे, आपण ब्लोवरच्या साहाय्याने कुठं बसवलं आहे, ते कलेक्टरला पाठवलं आहे. कलेक्टरच्या साहाय्याने आपल्याला काय करणार आहे, हवा आपली आता इथं इकडनं जाताना कोणती असणार आहे, नॉर्मल असणार आहे. कलेक्टरने काय करणार आहे, ती हवा आपली काय होणार आहे, गरम होणार आहे. आपली आउटपुटला कुठली येणार हवा, हॉट एअर. आता ती हॉट एअर आपल्याला कुठं पाठवायची आहे, या आपल्या फुल ट्रे आहे. आपण इथं जसं बघितलं मागं ट्रे आहे, तसं इथं काय होतं, हा डिहायड्रेटर नाव दिले. काहीच नाही, डिहायड्रेटर लक्षात नका ठेवू, इथं लक्षात नाही राहिलं तर नुसतं काय द्या, ट्रे नाव द्या, काय प्रॉब्लेम नाही. एका साईडने आपण फूड टाकतोय आणि एका साईडने फूड काय करतो, आपण बाहेर काढतोय. या ट्रेमध्ये काय केलं आपण, ही हवा सोडणार आहे. पण आता जर आपल्याला ही हवा, जर याचं टेम्परेचर खूप जास्त असेल तर आपल्याला याचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं, दोन गोष्टी बसवल्यात. इकडनं आपण ब्लोअरमधनं जी फ्रेश हवा ओढतो ना, ती फ्रेश हवा पण आपण इकडं काय करणार, थोडीशी आपण पाठवणार. जर इथं टेम्परेचर जर जास्त झालं, या हॉट एअरचं जर टेम्परेचर जर जास्त झालं आणि ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण काय करणार, इकडनं बायपास फ्रेश एअर थोडीशी पाठवणार. त्याच्यामुळं काय होणार, याचं टेम्परेचर काय होणार, थोडंसं कमी होणार. आणि दुसरं ऑप्शन काय केलं आपण, जर आपलं हवा जर आपलं टेम्परेचर जर खूप जास्त झालं, आपल्याला आता हवा नको आहे, बाद झाली एवढी हवा, तर आपण काय करणार, इकडनं ते स्टोअर करून ठेवणार. असे दोन ऑप्शन त्याच्यामध्ये ठेवले. आणि याला इनडायरेक्ट गेन का नाव दिले, कारण याच्यामध्ये आपण हे कंट्रोल करू शकतो. आपल्याला किती उष्ण हवा पाठवायची आहे त्याचं टेम्परेचर आपण मेंटेन करू शकतो आपल्या गरजेनुसार. इथं वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असणार, वेगवेगळे वॉल असणार, ते मी इथं दाखवलेलं नाही आहे. आपल्याला आउटपुटला आपण जो फूड पाठवणार आहे त्या फूडचं एक रेंज असती, त्याची ड्राईंग करण्याची कॅपॅसिटीची एक रेंज असती. त्या रेंजनुसारच आपण इकडनं काय करणार आहे, एअर पाठवणार आहे, बरोबर. ते कंट्रोल करायला आपल्याला या दोन गोष्टी आहे, बायपास एअर फ्रेश एअर आहे आणि दुसरा काय, एक स्टोरेज टँक आहे. तर आपली पहिली माहिती, फोर्स कन्व्हेक्शन इनडायरेक्ट गेन. इनडायरेक्ट गेन मग बघूया आपण काय आहे. इकडनं फ्रेश एअर येते ब्लोवरच्या साईने, ब्लोवर फ्रेश एअर ओढतोय आणि ती कुठं पाठवतो, तो सोलर कलेक्टरला. इकडं कोणती तुमची फ्रेश एअर आहे. सोलर कलेक्टरमध्ये काय पडते, रेडिएशन्स पडतात. रेडिएशनमुळे काय होते, ते तुमची हवा काय होती, हॉट एअरमध्ये काय होते, कन्वर्ट होते. हॉट एअर इकडं पाठवते आपण, कुठं पाठवतो, ते डिहायड्रेटरला. आता ते हॉट एअरला कंट्रोल करण्यासाठी आपण इकडनं काय केलं, थोडीशी बायपास एअर फ्रेश एअर पाठवली आणि इकडनं काय केलं, स्टोरेज टँकमध्ये थोडीशी पाठवली. हे दोन आपण गोष्टी करू शकतो, बरोबर. असं फोर्स कन्व्हेक्शन इनडायरेक्ट गेन टाईप सोलर ड्रायर्स आर व्हेरी फास्ट अँड इफिशियंट. हे खूप फास्ट आहे आणि इफिशियंट आहे, त्याच्यामध्ये वेस्टेज काय होत नाही. दिस कॅन यूज्ड फॉर लो ॲज वेल ॲज हाय ड्राईंग टेम्परेचर फॉर व्हेरियस फूड. मी म्हटलं कारण याच्यामध्ये आपण टेम्परेचर कंट्रोल करू शकतो ना. मग कमी टेम्परेचर असलेलं, कमी टेम्परेचर रेंज असलेलं पण करू शकतो आणि जास्त टेम्परेचर असलं पण करू शकतो. म्हणून आपण काय म्हटलं, दिस कॅन यूज्ड फॉर लो ॲज वेल ॲज हाय ड्राईंग टेम्परेचर. तिसरं, इन दिस इंटेन्सिटी ऑफ हॉट एअर यूज्ड फॉर ड्रायर इज कंट्रोल ॲज पर रिक्वायरमेंट. इकडनं एअरची जी इंटेन्सिटीचं टेम्परेचरची जी इंटेन्सिटी आहे ती आपण काय करू शकतो, कमी किंवा जास्त करू शकतो ॲज पर रिक्वायरमेंट. चौथा पॉईंट, टू कंट्रोल टेम्परेचर ऑफ ड्रायर. आता कंट्रोल करण्यासाठी आपण काय काम करतो ते बघूया. काय बघितलेलं, काय सांगितलेलं मी, इकडनं आपण बायपास एअर पाठवणार किंवा इकडं स्टोअर करणार. टू कंट्रोल टेम्परेचर ऑफ ड्राईंग थर्मल स्टोरेज टँक आर यूज्ड फॉर स्टोरिंग. थर्मल स्टोरेज टँक आपण काय करणार, स्टोअर करून ठेवणार. जास्त झाले थोडंसं इकडं काय करा, स्टोअर करा. इकडं पाठवू नका, पुढं इकडं स्टोअर करा. स्टोरेज टँक इज यूज्ड फॉर स्टोरिंग द एक्स्ट्रा टेम्परेचर ऑफ एअर. आणि सिमिलरली आपण दुसरा काय करू शकतो, फ्रेश एअर विल बायपास टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ हॉट एअर. आपलं जे इकडचं टेम्परेचर जे आहे ते कमी करण्यासाठी काय करणार, आपण फ्रेश एअर काय करू शकतो, बायपास करू शकतो. इकडनं आपण इकडं न पाठवता कुठं पाठवणार, इकडं पाठवणार, बरोबर. हॉट एअर इज ट्रान्सफर टू द डिहायड्रेटर. नंतर काय होतं, इकडनं हॉट एअर कुठं येते, या डिहायड्रेटरला येते. डिहायड्रेटर फ्रॉम वन साईड, एका साईडनी डिहायड्रेटरच्या एका साईडनी काय येते, ही हॉट एअर येते, बरोबर. नंतर फूड इज फीड फ्रॉम द टॉप. फूड कुठं टाकतो आपण, वरून टाकतोय. अँड
ड्राय प्रोडक्ट इज कलेक्ट फ्रॉम द बॉटम. ड्राय प्रोडक्ट कुठून कलेक्ट करतोय? खालच्या साईडने कलेक्ट करतोय. इन दिस सेपरेट ब्लोअर इज यूज्ड फॉर सर्क्युलेशन. याच्यामध्ये आपण ब्लोअर वापरला आहे. डायरेक्ट सूर्यप्रकाशाने कले का? नाही. मग याच्यामध्ये आपण सेपरेट ब्लोअर वापरला आहे, म्हणून याला काय म्हणतात? फोर्स सर्क्युलेशन म्हणतात. नॅचरल सर्क्युलेशन आणि फोर्स सर्क्युलेशनमध्ये सगळ्यात बेसिक फरक काय आहे? नॅचरल सर्क्युलेशनमध्ये नुसतं आपण सूर्यप्रकाशाचा वापर करतो, त्याच्यामध्ये फॅन बिन काहीच नसतो, ब्लोअर नसतं आणि फॅन पण नसतो. आणि फोर्स सर्क्युलेशनमध्ये आपण सूर्याच्या प्रकाशाचा वापर करून आपण हवा गरम करतो आणि हवा आपल्याला ट्रान्सफर करण्यासाठी आपण काय वापरतो? ब्लोअर वापरतो. म्हणून याला काय म्हणतात? फोर्स सर्क्युलेशन. याला इनडायरेक्ट गेन का म्हटले? कारण याच्यामध्ये आपण गेन किती करायचं आहे, टेम्परेचर या हॉट एअरचं किती ठेवायचं आहे हे आपण कंट्रोल करू शकतो या दोन्हीच्या साहाय्याने, बायपास फ्रेश एअरच्या साहाय्याने आणि दुसरं काय स्टोरेज टँकच्या साहाय्याने. म्हणून याला आपण काय म्हटलं? इनडायरेक्ट गेन. आता डायरेक्ट गेन बघूया. डायरेक्ट गेनमध्ये काय? सिम्पल आहे. इकडनं फ्रेश एअर येणार, इकडनं ते सोलर रेडिएशनमुळे ती एअर गरम होणार. जेवढं सोलर गरम असेल तेवढंच तुमची काय होणार? एअर गरम होणार. आणि इकडनं काय होणार? ती आउटपुटला होणार. म्हणून याला काय म्हटलं आपण? डायरेक्ट गेन. जेवढा सूर्याचे प्रकाश आहे तेवढंच तुमचं काय होणार आहे? एअर गेन. एअरचं टेम्परेचर काय होणार आहे? गेन होणार आहे. तेवढंच तुमचं एअरचं टेम्परेचर तयार होणार आहे. इन दिस फूड इज स्टोअर इन परफोरेटेड ट्रे. याच्यामध्ये आपण या परफोरेटेड ट्रेमध्ये काय केले? फूड स्टोरेज केले. स्मॉल कूलंट ट्यूब्स इज प्रोव्हाइडेड फॉर एअर सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये ट्यूब्स आहेत छोट्या छोट्या एअर सर्क्युलेशनसाठी. सोलर रेडिएशन विल फॉल ऑन द ट्रान्सपरंट ग्लास ट्यूब. सोलर रेडिएशन तुमचं काय कुठं तयार होते? या सोलर रेडिएशन या ट्रान्सपरंट ग्लास ट्यूबवरती काय होते? ॲक्ट होते. विच इन्क्रीजेस द टेम्परेचर ऑफ फ्रेश एअर. त्याच्यामुळे या फ्रेश एअरचं काय होतं? टेम्परेचर तुमचं काय होते? इन्क्रीज होते. इथं आपण नाव देऊया हॉट एअर. बरोबर. ब्लोअर इज यूज टू सक द फ्रेश एअर. ब्लोअरचं काम काय? की फ्रेश एअर सक करणे. इकडनं फ्रेश एअर सक करणे आणि इकडनं आउटपुटला फेकून देणे. ब्लोअर इज यूज टू सक द फ्रेश एअर. फूड विल ड्राय विथ द हेल्प ऑफ हॉट वॉटर. फूड कशा साहाय्याने ड्राय होते? हॉट वॉटरच्या साहाय्याने. दिस इज कॉल्ड ॲज डायरेक्ट गेन. याला डायरेक्ट गेन का नाव आहे? बिकॉज इंटेन्सिटी ऑफ टेम्परेचर ऑफ हॉट एअर कॅनॉट बी कंट्रोल. याच्यामध्ये जे हॉट एअरचं जे टेम्परेचर आहे ते आपण कंट्रोल करू शकत नाही, म्हणून याला डायरेक्ट गेन म्हटले. कारण डायरेक्ट जेवढं सूर्याचं प्रकाश असेल तेवढंच तुमचं काय? डायरेक्ट एअरचं टेम्परेचर होणार आहे. बरोबर. इनडायरेक्टमध्ये काय? आपण ते कंट्रोल करू शकत होतो, म्हणून त्याला इनडायरेक्ट म्हटले. ड्रायिंग कॅपॅसिटी ऑफ दिस ड्रायर इज कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. याची कॅपॅसिटी नॅचरल कन्व्हेक्शनपेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे कम्पॅरेटिव्हली. आणि शेवटचा पॉईंट काय? हे कशासाठी वापरतो आपण? टिंबर आणि बांबू आणि ग्रेन्स. फळं, द्राक्ष, बांबू आणि टिंबर म्हणजे एक प्रकारचं लाकूडच आहे. बरोबर. हे आपल्याला ड्राय करण्यासाठी आपण वापरतो. तर अशा प्रकारे पहिलं चॅप्टर झालेलं आहे संपूर्ण.